So next component is surface mount technology in our subject. So surface mount device is an electronic device whose components are directly placed or mounted onto the surface of PCB. The technology or method for producing electronic circuit uses SMD is called surface mount technology. म्हणजे SMD डिव्हाइस माउंट करण्यासाठी जी काही टेक्नॉलॉजी आपण यूज करतो तिला आपण सरफेस माउंट टेक्नॉलॉजी असं म्हणतो. इट हॅज लार्जली रिप्लेस्ड द थ्रू होल टेक्नॉलॉजी. थ्रू होल म्हणजे जसं आपण पीसीबीला ड्रिल करतो, ड्रिल केल्यानंतर तिथे होल पाडतो ट्रॅकला आणि तिथे सोल्डरिंग करतो, बरोबर. सो दॅट टेक्नॉलॉजी इज थ्रू होल टेक्नॉलॉजी, especially in devices that need to be small or flat. With SMT, both sides of PCB can be used when required. SMD components can be smaller than the THT components since they can have either smaller leads or no leads. Correct? जनरली एखाद्या कंपोनंटची साईज जास्त का असते, कारण की आपल्याला माहिती आहे की साधारण 0.5 mm एवढा थिकनेसचं तरी ऍटलिस्ट त्याला लीड कनेक्टेड असणे गरजेचं आहे. रेजिस्टर बघा किंवा इंडक्टर, कॅपॅसिटर, ट्रान्झिस्टर यांना लीड्स असतात. लीड्स ते लीड्स असल्यामुळे त्या कंपोनंटची साईज वाढते. साईज वाढल्यामुळे काय होतं की एका सर्किटमध्ये नंबर ऑफ कंपोनंट्स कमी प्लेस होतात, कारण की तिथे ते प्लेस करण्याची कॉम्प्लेक्सिटी वाढते. पण एसएमडी कंपोनंटला कुठल्याही प्रकारचं लीड नसतं, फक्त कनेक्टिंग पॉइंट्स असतात. तिथे सोल्डरिंग मटेरियल अटॅच असतं. हिट केला कंपोनंट, तिथे प्लेस केला की तो कंपोनंट थंड झाला की ऑटोमॅटिक तिथे पेस्ट होत असतो. एसएमडी यू माइट हॅव सीन, ओके, that SMD uses SMT technology, surface mount technology. सरफेसवर फक्त प्लेस केलेला असतो आणि जिथे तो प्लेस करायचा असतो तिथे सोल्डरिंग मटेरियल ऑलरेडी प्रेझेंट असतं. हिटिंग केलं की ऑलरेडी ते मटेरियल मेल्ट होतं, त्यावर टाकलेला कंपोनंट त्याला पेस्ट होतो ऑटोमॅटिकली. ओके, सो बिकॉज ऑफ दिस थिंग द कंपोनंट साइज गेट श्रिंक. As you can see here, see these are the leads, this is the body. Say suppose this is resistor, this is resistor, these are only connection points are there. This is the PCB. Onto this PCB, this is soldering material. When we melt this, when we give heating, फक्त एक साधं एअर हिटर जो असतो, एअर हिटरने त्याच्यावर एअर फोकस केली, गरम एअर, की ते मटेरियल मेल्ट होतं. हे जे मटेरियल सोल्डर मटेरियल दिसतंय ते मेल्ट होतं. कंपाऊंड इथं प्लेस केला, हॉट एअर त्याच्यापासून बाजूला केली की थंड झाल्या ते ऑटोमॅटिकली हे त्याला पेस्ट होऊन जातं. दिस इज युअर सरफेस माउंट टेक्नॉलॉजी. सो SMT process consists of 5 steps. Printing is the first step. PCB stencil is aligned on the surface of board and solder paste is applied to ensure that pads are coated with a uniform and controlled amount of solder plast. साधी PCB घेणार, त्या PCB वर काय केलं जातं, सोल्डर पेस्ट जे आहे, म्हणजे सोल्डरिंग मटेरियल आपण जे म्हणतो, हे सोल्डरिंग मटेरियल जिथे जिथे गरजेचं आहे तिथे ते पेस्ट केलं जातं. ओके, मशिनरी असते, त्या मशीन मध्ये ते पीसीबी टाकला की तिथे पेस्ट होतं. द मशीन इज युज्ड कॉल्ड स्क्रीन प्रिंटर और सोल्डर पेस्ट प्रिंटर. जिथे जिथे कंपोनंट आहे तिथे ते मटेरियल एक जसं आपण प्रिंटरवर प्रिंट करतो तसं ते मटेरियल तिथे प्लेस होत चालतं ऑटोमॅटिकली, फास्टली, जिथे गरज आहे तिथे. माउंटिंग. एसएमडी कंपोनंट्स आर ऍक्युरेटली प्लेस्ड ऑन द पॅड्स विथ द हेल्प ऑफ पिक अँड प्लेस मशीन. पिक अँड प्लेस मशीन असतं. पिक अँड प्लेस मशीन काय करतं, ते जे कंपोनंट आहे, जिथे जो कंपोनंट पाहिजे, जसं आपण याच्या इलेक्ट्रिकलच्या दुकानात गेलं का वरती बघा आपल्या पाईपला वेगवेगळ्या वायर्स लावलेल्या असतात बघा, वेगवेगळ्या गेसच्या वायर्स. जी वायर पाहिजे ती ओढली जाते. तसं या मशीन मध्ये रिंग्स असतात, त्या रिंग मध्ये स्ट्रिप्स असतात, त्या स्ट्रिपवर रेजिस्टरची वेगळी रिंग असते, कॅपॅसिटरची वेगळी, वेगवेगळ्या कंपोनंटची वेगवेगळी लिस्ट असते. तर पिक अँड प्लेस एक निडल असतं, ते निडल तो कंपोनंट उचलतं आणि जिथे जो कंपोनंट ठेवायचा, आपण जसं इमेज प्रोसेसिंग करतो ना, तर तिथे कुठल्या ठिकाणी कुठला कंपोनंट ठेवायचा हे त्याच्यावरून आयडेंटिफाय केला जातो. तो कंपोनंट तिथे डायरेक्टली नेऊन सोडला जातो, फक्त सोडला जातो. तो माउंटिंग मशीन काय करतं, रिंग मधून तो कंपोनंट ऑटो पिकअप करतं आणि तिथे तो ठेवला जातो. त्याला एक प्रीडिफाईन्ड प्रोग्राम दिला असतो त्या मशीनला की कुठल्या कंपोनंट नंतर कुठला कंपोनंट उचलायचा आणि कुठे ठेवायचा. 3D मशीन असतं ते. 3D मशीन बरोबर ते प्लेस करत चालतं. त्याच्यावर रिलेटेड एक व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवेल वाटलं असतं. दिस मशीन इज कॉल्ड एज अ चिप माउंटर और चिप शूटर मशीन. चिप म्हणजे आयसी, चिप माउंटर म्हणतात त्याला. द वेट सोल्डर पेस्ट अप्लाइड ड्युरिंग दिस प्रोसेस ऍक्ट्स एज अ टेम्पररी ऍडेसिव्ह. ते कंपोनंट जर ठेवले आणि जर पीसीबी उचलले आपण तिथून शोल्डरिंग करण्याच्या अगोदर, तर ते कंपोनंट पडण्याची शक्यता असते. तर तात्पुरतं एक ऍडेसिव्ह मटेरियल त्याला खालून लावलेलं असतं
आणि ते तिथं तात्पुरतं होल्ड करून ठेवतात. ओके, रिफ्लो सोल्डरिंग मेथड असते ही खरी. रिफ्लो सोल्डरिंग मेथड मध्ये काय होतं, द बोर्ड्स आर पास थ्रू द रिफ्लो ओव्हन. एक ओव्हन असतो, हॉट ओव्हन, त्याच्यामध्ये तो ट्रे ठेवला जातो. तो ओव्हन टेम्परेचर वाढलं की ते सोल्डरिंग मटेरियल ऑलरेडी मेल्ट होतं आणि जो कंपोनंट त्याच्यावर ठेवलेला असतो, हे बघा, हे वरती जसं कंपोनंट ठेवलेला असतो हे मेल्ट होतं. हे मेल्ट झालं की ऑटोमॅटिक वेटमुळे हे खाली येणार आणि बाहेर काढल्या थंड झाल्या हे कंपोनंट इथे डायरेक्टली, जसं आपण सोल्डरिंग केल्यावर कुठलेही कंपोनंट स्टिक होऊन जातो तसं ते कंपोनंट स्टिक होतात. देन AOI, automatic optic inspection. AOI machine runs a number of quality checks for boards visually, such as components alignment, checking for soldering bridges. The boards then proceed to the further testing. So in testing काय केलं जातं, एक स्पेसिफिक टेस्ट पॉइंट्स असतात, तिथे तुमचं व्होल्ट मीटर असेल, करंट मीटर असेल, ते मीटर्स तिथे ठेवून व्होल्टेजेस चेक केलं जातं. जर व्होल्टेज स्टँडर्ड व्होल्टेज एवढा असेल तर सोल्डरिंग ही प्रॉपर झालेली आहे, म्हणजे तुमचं एसएमडी डिव्हाइस जो आहे तो व्यवस्थितपणे सोल्डरिंग झालेली आहे. ओके, बघा हे जे आहे रिफ्लो ओव्हन, याच्यामध्ये सगळ्या पीसीबी अशा एक एक करून ठेवल्या जाणार. हे वरचं कव्हर बंद करणार, हिटिंग झालं ठराविक टेम्परेचर पर्यंत की बाहेर काढणार, बाहेर काढल्यावर थंड झाल्या सगळे कंपोनंट्स इथे पॅक चिटकले जातात. सो व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस? द ऍडव्हान्टेजेस आर द कंपोनंट्स बिकम स्मॉलर, म्हणजे डेन्सिटी जास्त वाढू शकते, पीसीबीची साईज छोटी होऊ शकते. मच हायर कंपोनंट डेन्सिटी कंपोनंट्स कॅन बी प्लेस्ड ऑन बोथ साइड्स ऑफ द सर्किट बोर्ड, सर्किटच्या दोन्ही साईडला. कारण काय होतं की आपण जे थ्रू होल टेक्निक आहे त्याच्यामध्ये कंपोनंट दुसऱ्या साईडला ट्रॅक असतो आणि कंपोनंट एका साईडला, ट्रॅक एका साईडला, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस कंपोनंटची डेन्सिटी कमी होऊ शकते. पण इथे काय होतं, कंपोनंट एका साईडला म्हणजे दोन्ही साईडला ट्रॅक असू शकतात, त्याच्यामुळे तुमचे कंपोनंटची डेन्सिटी वाढणार आहे आणि नंबर ऑफ कंपोनंट जास्त फिट होणार आहे. हायर डेन्सिटी ऑफ कनेक्शन्स बिकॉज होल्स डू नॉट ब्लॉक रुटीन स्पेस और इनर लेयर्स. करेक्ट, एका साईडने होल पाडला तर दुसऱ्या साईडचा ट्रॅक पण डॅमेज होऊ शकतो. बरोबर. ऍक्युरेट प्लेसिंग ऑफ कंपोनंट, मशीन थ्रू प्लेसिंग होते, त्याच्यामुळे असं होत नाही की जिथे कॅपॅसिटर लावायचे तिथे रेजिस्टर लावला गेला. त्याला एक अल्गोरिदम दिलेला असतो, कुठल्या रेजिस्टर नंतर ठराविक कॅपॅसिटरच पिक अँड प्लेस करायचं आहे, हे ऑलरेडी आपण प्रोग्राम थ्रू दिलेलं असतं. त्याच्यामुळे मोस्टली मशीन मिस्टेक करत नाही, त्याच्यामुळे ऍक्युरेट प्लेसिंग ऑफ कंपोनंट होतं. बऱ्याच वेळेस काय होतं, सोल्डरिंग माणसाकडून प्रॉपरली होत नाही, याच्यामध्ये सोल्डरिंग पण प्रॉपर होणार आहे. बेटर मेकॅनिकल परफॉर्मन्स अंडर शॉक अँड व्हायब्रेशन कंडिशन. बघा, ज्यावेळेस ड्राय सोल्डरिंग होते पर्सनकडून त्यावेळेस व्हायब्रेशन्समुळे काय होतात, ती ड्राय सोल्डर ओपन होते, कंपोनंट हा त्याच्यापासून डिटॅच होतो, परफॉर्मन्स सर्किटचा डिग्रेड होतो. पण याच्यामुळे काय होतं की प्रॉपर प्लेसिंग होते, प्रॉपर सोल्डरिंग होते, त्याच्यामुळे व्हायब्रेशन आणि शॉक्स मध्ये सुद्धा सर्किट बेटर परफॉर्म करतं. फ्युअर होल्ड्स नीड टू बी ड्रिल विच इज टाइम कन्झ्युमिंग अँड एक्सपेन्सिव्ह. खूप कमी होल्स ड्रिलिंग मध्ये काय होतं की टाइम जास्त जातो, कॉस्ट पण जास्त जाते आणि पर्सनची कॉस्ट येते त्याच्यामध्ये. लोअर इनिशियल कॉस्ट, टाइम ऑफ सेटिंग अप फॉर मास प्रोडक्शन युझिंग ऑटोमेटेड इक्विपमेंट, टाइम पण खूप कमी लागतो. सिम्पलर अँड फास्टर ऑटोमेटेड असेंब्ली आहे. सम प्लेसमेंट machines are capable of placing more than 1,36,000 components per hour. एखाद्या मशीन मध्ये एवढे कंपोनंट्स एका तासात प्लेस केले जातात आणि एका माणसाकडून एवढं होणं शक्य नाही. मेनी एसएमटी पार्ट्स कॉस्ट लेस दॅन इक्विव्हॅलंट थ्रू होल पार्ट. एसएमटी कंपोनंटची कॉस्ट पण बऱ्यापैकी कमी असते. बरोबर. थोडेफार डिसएडव्हान्टेजेस पण आहे. ऍज द डिव्हाइस कॉम्प्लेक्सिटी इन्क्रीजेस, द हीट जनरेटेड बाय ऑपरेशन इन्क्रीजेस. इफ द हीट इज नॉट रिमूव्ड, टेम्परेचर मे डॅमेज द कंपोनंट्स. ट्रान्झिस्टर वगैरे असतील ते जे ओव्हन मधली हीट आहे ते टेम्परेचरला डॅमेज करू शकते, टेम्परेचरमुळे कंपोनंट डॅमेज होतात. एसएमटी इज अनसुटेबल फॉर सम पार्ट्स सच एज ट्रान्सफॉर्मर्स, हीट सिंक, पॉवर सेमीकंडक्टर, फिजिकली लार्ज कॅपॅसिटर, फ्युजेस, कनेक्टर्स. काही पार्ट्स आहेत याच्यावर अजूनही एसएमडी वर तुम्ही लावू शकत नाही, एसएमटी कंपोनंट्स त्याचे तयार होऊ शकत नाही, त्याच्यामुळे नॉर्मल पंच थ्रू टेक्निकनेच ते फिट करावे लागतात. एसएमडी सोल्डर कनेक्शन मे बी डॅमेज आफ्टर गोइंग थ्रू थर्मल सायकलिंग. जर एखादा काय म्हणतो आपण, जर एखादा इन्स्ट्रुमेंट किंवा डिव्हाइस जर हाय टेम्परेचर मध्ये काम करणार असेल तर अशा वेळेस एसएमडी कंपोनंट्स डिसोल्डर होऊ शकतात ऑटोमॅटिकली. करेक्ट. सो दिस इज युअर रिसेंट component unit. So mostly in recent electronic components unit, what we have studied flexible PCBs,
We have studied memristor, organic components. Then we have studied your SMD, organic LED, correct? Then what we have studied more? Actually, this was very small unit. So we have studied flexible PCB, batteries, Li-ion battery and nuclear battery, memristor, organic LED, surface mount devices. So these 4 points we have studied. Actually, this unit is very simple, small unit for 10 marks. So we'll go through the question answer session of this. The question number 1 is, Li-ion battery, lithium ion move from negative electrode to the positive electrode during discharge. This is the first statement. Ion moves from negative electrode to the positive electrode during discharge. And second statement is, Li-ion batteries, lithium moves from positive electrode to negative electrode during charging. So this is, both statements are true, correct? So Li-ion battery dash dash are lithium ion based. Which is lithium ion based? Generally, the anode is made up of graphite, correct? So this positive terminal is made up of lithium ion, correct? Positive terminal is made up of lithium ion. Nuclear battery is a device which uses energy from dash dash to generate electricity. Nuclear मध्ये कशातून यूज केली जाते? सांगा, थर्डचा आन्सर जमतंय का? सी का डी, दोघांपैकी कशापैकी असू शकतं? सी किंवा डी? Nuclear battery. D, chain reaction. D. No, only C. Emission of Radioactive radioactive isotope. चेन रिएक्शन होत नाही, परत एकदा सांगतो, माइंड मध्ये फिट करून घ्या. फक्त रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्सच्या एमिशन पासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. सेल दाखवला त्या सेलच्या आतमध्ये एमिशन्स होतात आणि ते एमिशन पासून तयार होते. फोर्थ बघा, कम्पेअर्ड टू अदर बॅटरीज, न्यूक्लिअर बॅटरीज आर व्हेरी डॅश डॅश बट have an extremely dash dash and high energy density. Nuclear batteries are costly बरोबर. रेडिओ आयसोटोप हे महाग मिळतात आणि त्याची लॉंग लाईफ आहे, म्हणजे बी आन्सर आहे. 5. SMT is method for producing dash dash in which the components are mounted or placed directly on the surface of dash dash. Okay, so method of producing electronic circuit components printed circuit board directly on the surface of printed circuit board. So B, answer is B. OLED stands for organic LED, correct? OLED means organic LED. In OLED, at least one of the electrode is transparent सांगितलं होतं. Anode transparent असतो. LED मध्ये, organic LED मध्ये anode transparent. OLED are used to create digital display in devices such as TV, smartphone, computer, monitor, all the above. Statement 1, 9 मध्ये statement 1, an OLED display works without a backlight. Correct आहे, true आहे. LCD ला backlight लागतो. आणि statement 2 काय? Because of OLED emits visible light. Because OLED emits visible light. Both correct आहे. Visible light पण तो emit करतो. बरोबर? So both the statements are true. Memristor is defined by, बघा A ऑप्शन आहे. d phi is equal to m into dq. आजच शिकलोय. The surface mount components are accurately placed on the pads with the help of place machine. pick and place machine of electronic components suitable for emerging applications. काय? मिनिएचर साइज. हे बघा, हायर पॉवर कन्झम्पशन नसायला पाहिजे, लोअर स्पीड ऑपरेशन पण नसायला पाहिजे, लो ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी पण नसायला पाहिजे. मिनिएचर साइज म्हणजे छोट्या साईजचे कंपोनंट पाहिजे. हे इमर्जिंग कंपोनंटचं ऍप्लिकेशन आहे, पेज 1 वरच आहे या युनिटच्या. SMD, याचा आन्सर SMD आहे. ओके, नेक्स्ट, मेमरिस्टर फीचर्स युनिक प्रॉपर्टीज लाईक नॉन व्हॉलेटिलिटी अँड नॉन लिनियरिटी. हेच लक्षात राहायला पाहिजे. नॉन व्हॉलेटिलिटी अँड नॉन लिनियरिटी. टिंब is considered as a subset of memristor. ReRAM, resistive static random access memory. Hysteresis loop and dash dash phase difference,
झिरो फेज डिफरन्स आहे, झिरो लक्षात राहिलं पाहिजे. फेज शिफ्ट बिटवीन करंट अँड व्होल्टेज ऍट झिरो क्रॉसिंग आर सिग्निफिकंट फीचर्स ऑफ मेमरिस्टर. हे आन्सर लक्षात असायला पाहिजे. फर्स्ट पेजवरच आहे मेमरिस्टरच्या. हे आन्सर आहे. मेमरिस्टर शोज नॉन लिनियर रिलेशन बिटवीन व्होल्टेज अँड करंट. तेच आन्सर आहे वर खाली. करंटली OLED डिस्प्लेज आर मेड अप ऑफ इव्हॅपोरेटिंग ऑफ गॅस Evaporative gases, vacuum हा. chamber. आणि फ्युचर मध्ये वेगळी कन्सेप्ट आहे त्याच्यासाठी, ते पण तिथे त्यांनी दिलेलं आहे. OLED डिस्प्लेज आर सिम्पलर दॅन LCDs बिकॉज दे डू नॉट रिक्वायर बॅकलाइट अँड फिल्टरिंग आहे. डिफ्युजन नाही, फिल्टरिंग आहे. बॅकलाइट अँड फिल्टरिंग. 20th नंबरचं इन कव्हरले ऑफ FPC फ्लेक्सिबल प्रिंटेड सर्किट टू रिड्यूस कंडक्टर डॅमेज फ्रॉम फ्रिक्वेंट बेंडिंग द थिकनेस ऑफ कव्हरले शुड बी सेम ॲज हे तुम्हाला मी सांगितलं होतं, लक्षात ठेवायचंय. FPCचा जो काही वरचा जो काही कव्हरले आहे तो आणि खालचा जो बेस आहे पॉलिमरचा, दोन्ही पण सेम थिकनेसचे असेल तर सारखं बेंडिंग होऊन तो जो ट्रॅक आहे तो तुटत नाही. सेम थिकनेस असेल तर 12 ते 120 मायक्रॉन, हे पण आपण पाहिलेलं होतं. ठीक आहे. सो युनिट नंबर 2 इज ओव्हर. In next lecture, in tomorrow's lecture, we are going to start next generation telecom network.